श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. कधी कधी आपलं मन हे फार उदास होतं आणि अशा वेळेला आपल्याला काही प्रेरणांची गरज असते. तर आज मी तुमच्यासोबत अशाच काही सुंदर प्रेरणा घेऊन आली आहे. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये जेव्हा संकटे येतात तेव्हा आपल्याकडे दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे घाबरून जाणे आणि दुसरा म्हणजे आलेल्या संकटाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढणे. आणि या दोन्हींचंही लक्ष एकच असतं, आपली आत्मसुरक्षा करणं. परंतु भयाला दुर्बल मानलं जातं आणि साहस याला आपलं बळ मानलं जातं, बरोबर ना? कारण भय जे असतं ना ती फक्त एक प्रतिक्रिया असते आणि साहस असताना तो एक निश्चय असतो. आणि जेव्हा आपण साहस ठेवून त्या संकटाचा सामना करतो तेव्हा आपण त्या संकटाला कायमसाठी मिटवून टाकत असतो. कारण सगळ्यात अगोदर संकट येतं तेव्हा आपल्या मनाची चलबिचल होते आणि तेच द्वितभाव निर्माण होतो. आणि त्यासाठीच आपण जर आपल्या मनाला साहसी बनवलं तर नक्कीच आपल्याला मार्ग दिसत जातात आणि आपल्याला संकटाची भीती देखील वाटत नाही. त्यामुळे साहस हे अतिश्रेष्ठ आहे, बरोबर ना? त्यामुळे जीवनात जर संकट आलं तर त्याला नक्की साहसाने आपण सामोरे जायचं आहे. निश्चितच यातच आपला विजय होणार आहे. आपण प्रत्येकजण जीवनामध्ये एकदा तरी ईश्वराकडे काही ना काही मागत असतो आणि हे मागताना जर ईश्वराने आपली ती इच्छा पूर्ण केली तर निश्चितच आपण आनंदी होतो, सुखी समाधानी आपल्याला समजत असतो. परंतु या उलट जेव्हा ईश्वर आपली मनोकामना पूर्ण करत नाही तेव्हा आपण विचार करतो, आपण शंका घेतो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला असंही वाटते की खरोखर परमेश्वर आहेत का, खरोखरच स्वामी आहेत का, अशी शंका आपल्याला यायला लागते. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जेव्हा आपण परमेश्वरापुढे आपली इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा आपली परमेश्वर अगदी सहजतेने पूर्ण करतो तर तेव्हा निश्चितच त्यांना माहीत असतं की आपल्याला या गोष्टीची गरज आहे. परंतु या उलटच जर आपण एखादी इच्छा भगवंतापुढे ठेवली, स्वामींपुढे ठेवली आणि स्वामींनी ती इच्छा आपली लगेचच पूर्ण नाही केली तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जे दिसत नाही ते स्वामींना दिसतं, स्वामींना सगळं काही माहीत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी इच्छा आपण स्वामींपुढे ठेवलेली असते किंवा भगवंतापुढे ठेवलेली असते तर भगवंताला माहीत असते की ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर पूर्ण करू शकता. जर भगवंताने आपली इच्छा पूर्ण केली तर भगवंताला आपण धन्यवाद म्हणायला पाहिजे आणि जर नाही केली तर आपण त्यापेक्षा डबल धन्यवाद म्हणायला पाहिजे. कारण एकतर ते आपल्यासाठी चांगलं करत आहेत किंवा त्यांना असं वाटत आहे की आपण हे आपल्या बळावर करू शकतो, आपल्याला त्या योग्य ते समजत आहे. आपले कर्म करत जायचे आणि जीवनामध्ये पुढे जात जायचे. आंबा आणि कडुलिंब हे दोघांच्या जागी आपापल्या विशेषता घेऊन उभे असतात, बरोबर ना? आंबा खाल्ल्याने आपली शक्ती वाढते परंतु कडुलिंब खाल्ल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. आंबा असतो तो अत्यंत मधुर आणि गोड असतो परंतु कडुलिंब याच्या उलट म्हणजे अत्यंत कडू असतं, बरोबर ना? मग अशामध्ये जर कडुलिंबाने स्वतःबद्दल स्वतःचीच घृणा करायला लागला, स्वतःलाच दोष द्यायला लागला तर कसं होणार? तर यामध्ये दोष कडुलिंबाचा तर बिलकुल नाही, कारण दोष आहे तो आपल्या जिभेचा. आपल्या जिभेला कधी कडू लागतं, कधी गोड लागतं आणि कडू हे आपल्याला नको असतं. परंतु जर आपण कडुलिंबाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये नाही केला तर आपली रोगप्रतिकारक क्षमता नक्कीच कमी होईल आणि आपल्याला रोगांपासून मुक्तता लवकर मिळणार नाही. म्हणूनच आपण यातून एक शिकवण नक्कीच घेऊ शकतो की दुसऱ्यांच्या गुणांवरून आपला मापदंड कधीच काढायचा नाही. ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे गुण घेऊन पाठवला आहे. कदाचित आपल्यामध्ये जो गुण आहे तो दुसऱ्यामध्ये नसेल आणि प्रत्येकाला त्याच्या जागी महत्त्व आहे, बरोबर ना? म्हणून स्वतःला कधी कमी लेखायचं नाही आणि आपल्यातले गुण, अवगुण, आपली योग्यता हे आपण स्वतःच ओळखायचं असतं. हेच खूप आहे. प्रश्न सुटत नाही, स्वामी मी काय करू? कामे पूर्ण होत नाही, स्वामी मी काय करू? लग्न होत नाही, स्वामी मी काय करू? पैसे नाही, स्वामी मी काय करू? आजार बरा होत नाही, स्वामी मी काय करू?
अडचणी खूप आहेत, स्वामी मी काय करू? स्वामी भक्त हो, भक्ती एक, विश्वास एक, आशा एक, प्रार्थना एक, स्वामी एक, परंतु प्रश्न अनेक. यावरती आपले स्वामी म्हणतात, तुला जे प्रश्न सतावत आहेत, तुला ज्या समस्या आहेत त्या सगळ्या मला दिसत आहेत. तू किती त्रासात आहे हेही मला दिसत आहे. परंतु तू फक्त तुझं वर्तमान बघू शकतोस आणि तू तेच बघतोस तुझ्यासोबत आज काय होत आहे. परंतु मी तुझा भूतकाळ आणि मी तुझं भविष्य सुद्धा बघतोय. त्या भविष्यामध्ये तू मला हसताना दिसतोय, आनंदी दिसतोय. तुझे कुटुंब आनंदी दिसते. आज जे सुरू आहे, जे तुला भोगावं लागत आहे ते तुझं प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही. परंतु हे प्रारब्ध भोगत असताना मी तुला शक्ती देईल, ज्याने तुझे भविष्य हे उज्ज्वल असेल. आज तू हे सर्व सोसलेस, याचा सामना केलास, त्याच्या कितीतरी पटीने उद्या तुझं भविष्य हे चांगलं असेल, सुखाचे असेल. मागच्या जन्मीचं प्रारब्ध सर्वांना फेडावं लागतंच, परंतु तू घाबरू नकोस, तुला काहीच होणार नाही. माझं प्रचंड असं बळ तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू खंबीरपणे या सर्वांचा सामना कर. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुझे सर्व प्रश्न सुटतील, तुझे सर्व कामे होतील. लग्न होत नाहीये तर लग्न होईल, पैसे नाही तर पैसे भेटतील, सुख समृद्धी मिळेल, आजारपण दूर होईल, अडचणीही दूर होतील. फक्त ही वाईट वेळ जाऊ दे. पुढे येणारी तुझी वेळ ही अत्यंत चांगली असेल. फक्त विश्वास ठेव, डगमगू नको. मी आहे, होतो आणि नेहमी तुझ्या सोबत पाठीशी असेल. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात. अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. कोणी आपली काळजी घेवो वा ना घेवो, आपण स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे संकटे आल्यावर त्या संकटातून पळवाटा शोधायला नाही पाहिजे. पळवाटा शोधणं थांबवलं पाहिजे. संकटांना आपल्याला धैर्याने सामोरे जायचं आहे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांना आपण जवळ करायचं आहे आणि त्याच विचारांनी आपण चालायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खंबीर राहा. आपण संकट आल्यावरती आपण खंबीर राहिलो तर नक्कीच आपल्याला मार्ग दिसतात. आणि जर आपण हताश झालो, निराश झालो तर आपल्याला पळवाटा दिसू लागतात. तर यासाठी संकटे कितीही मोठी आली तरी आपण स्वतःला खंबीर ठेवायचं आहे आणि त्या संकटांना सांगायचं आहे की संकटांनो, तुमच्यापेक्षा आमचे स्वामी फार मोठे आहेत. गुरु असता पाठीशी समर्थ, का करावी चिंता मी व्यर्थ. तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. सुरुवात शेवट स्वामी असता सुखाला काही अंत नाही. स्वामी आहेत ना पाठीशी मग कशाची खंत नाही. स्वामी आहेत ना पाठीशी मग कशाची खंत नाही. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो आणि स्वामीमय होऊन जातो तेव्हा आपल्या अवतीभोवती एक स्वामी कवच निर्माण होतं आणि हेच स्वामी कवच आपलं रक्षण करत असतं. आणि जेव्हा आपल्याला या गोष्टीवर ठाम विश्वास असतो ना, तर तेव्हा आपलं काही कोणीच वाकडं करू शकत नाही. हे जगही आपलं काही वाकडं करू शकत नाही. स्वामी म्हणतात, जर तुझ्यासमोर संकटे आली तर त्या संकटांना घाबरू नको, उलट त्या संकटांना धैर्याने सामना कर. तुझी जिद्द कायम ठेव आणि ही स्वामी शक्ती सदैव तुझ्या सोबत असू दे. जेव्हा तुझी ही स्वामी शक्ती, या शक्तीला तू सोबत ठेवतोस तेव्हा तुझी जिद्द ही काम करू लागते आणि तू येणाऱ्या संकटाला धैर्याने सामना करतोस. आणि मग तुझ्या आजूबाजूची संकटे कशी क्षणात दूर होतात हे तू बघत राहशील. परंतु हे होण्यासाठी तुझ्यामध्ये आवश्यक आहे तो म्हणजे संयम. ज्याच्याकडे संयम असतो त्याला आपोआप सगळ्या गोष्टी मिळत असतात. तर याच गोड विचारांसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा आपण भेटूया सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान अशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.